असं ऐकलं की इंद्रजित सावंतांचं म्हणणं आहे, ते आणि इतिहासतज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ज्याने अफजल खानाचा कोथळा काढला ती वाघनखं इथंच आहेत जलमंदिरात, असं त्यांचं म्हणणं आहे. मला तपशील माहीत नाही, पण जी वाघनखं लंडनच्या अल्बर्ट म्युझियममधून इथं आणण्यात आली ती वाघनखं हळूच गुपचूप राजवाड्यात नेऊन ठेवली संग्रहालयात. हे गंभीर आहे. वाघनखं सातारला वाजत गाजतच यायला पाहिजे होती. ती गुपचूप आणून ठेवणं हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा लोकांना अभिमान आहे. तलवार असो, वाघनखं असो, त्यांनी वापरलेली कोणतीही गोष्ट असो, ही महाराष्ट्रातली मराठी जनता अभिमानानं, देशातली जनता अभिमानानं त्याकडे बघते. आता ही वाघनखं मुंबईत कधी आली, मुंबईतून इथं कधी आली आणि संग्रहालयात कधी ठेवली हे कुणालाच माहीत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही तिथे उपस्थित होतो, ही मागच्या दरवाजाने आत आली. म्हणजे संग्रहालयाचा एवढा मोठा भव्य दरवाजा, सगळं सुशोभीकरण चाललंय आणि मागच्या दरवाजाने गुपचूप अशी आली. हे तर जास्त धक्कादायक आहे की वाघनखं मागच्या दरवाजाने आणण्याचं कारण काय. ती वाजत गाजत यायला पाहिजे होती आणि त्यांचं स्वागत करायला त्या वाघनखांचं मुख्यमंत्री आणि इतर येण्याच्या पेक्षा स्वतः छत्रपती उदयनराजे महाराजांनीच त्यांचं स्वागत केलं असतं तरी महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलं असतं. पण तसं न होता गुपचूप आत नेऊन ठेवली हे जरा योग्य नाही असं मला वाटतं. दुसरं